धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा, गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा। आजच्या या सभेला व्यासपीठावर उपस्थित नीलमताई गोरे, उदयजी सामंत, तानाजी सावंत, विजय बापू शिवतरे हॉस्पिटलमध्ये आहेत, रवींद्र दंगेकर, नाना बानगिरे, अजय भोसले, रमेश कोंडे, कुलदीप कोंडे, नमेश बाबर, किरण साळी, उल्हास बागुल, स्वराज बाबर, अनिल कोंडरे, प्राजक्ता श्रीकांत लिपाने, संध्या राजेंद्र बर्गे, वनिता जाम, हे उमेदवार आहेत का सगळे? हे सर्व उमेदवार आहेत। सर्व शिवसेनेचे अधिकृत धनुष्यबाणावर उभे राहिलेले सर्व उमेदवार, सर्व व्यासपीठावरील सन्माननीय पदाधिकारी आणि उपस्थित माझ्या लाडक्या बहिणींनो, आणि लाडक्या भावांनो, लाडक्या बहिणींची संख्या प्रत्येक सभेला, प्रत्येक रोड शो मध्ये, प्रत्येक प्रचार रॅलीमध्ये मी पाहतोय। विधानसभेपासून नगर परिषदेमध्ये पण सगळीकडे महाराष्ट्रात फिरलो, पण संख्या लक्षणीय वाढलेली आहे। आणि लाडक्या भावांचंही तेवढंच योगदान आहे, कारण काही लाडके भाऊ इकडे येतात, लाडक्या बहिणींना आपले दाजी घरी तिकडे घर सांभाळतात आणि म्हणतात जा सभेला गेला तरी चालेल। पहिला स्वयंपाक करायचा, पाणी भरायचं, कुटुंबाचं काम करायचं, अशा सगळ्या अडचणी होत्या। पण आता लाडक्या बहिणी वेळात वेळ काढून येतात। तुमचं मनापासून मी स्वागत करतो, मनापासून मी धन्यवाद करतो। आणि मी नेहमी सांगतो, ज्या उमेदवारांच्या मागे महिला, त्यांचा मतपेटीत नंबर पहिला। 100% समीकरण जे आहे हे मी विधानसभेत पाहिलंय, नगर परिषद झाल्या राज्यभर त्याच्यातही पाहिलंय, आणि मला या महापालिकेत देखील हा चमत्कार लाडक्या बहिणींचा, लाडक्या भावांचा पाहायचा आहे। हा चमत्कार विधानसभेत आपण केला, नगर परिषदेमध्ये केला। खरं म्हणजे या ठिकाणी लोकसभा झाली, विधानसभा झाली, नगर परिषद झाली, हॅट्रिक झाली। आता महापालिकेत आपल्याला चौकार मारायचा आहे, चौकार। आणि म्हणून पुणे शहर हे महाराष्ट्राचं चैतन्य आहे, विद्येचं माहेरघर आहे। आपल्या महापालिकेने अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केलेला, आणि ही बाब आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थाने या अमृत वर्षात काय द्यायचं असेल तर विकासाचं अमृत आपल्याला पुण्याला द्यावं लागेल, विकासाचं। आणि म्हणून आपला शिवसेनेचा अजेंडा काय? सत्ता खुर्ची बिलकुल नाही, आपला अजेंडा विकास, आपला अजेंडा डेव्हलपमेंट, आपला अजेंडा सर्वसामान्याच्या आयुष्यामध्ये बदल घडवणं हा अजेंडा आहे। मी आपल्याला एवढंच सांगतो की 2.5 वर्षाच्या माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये आपण पाहिलं की अनेक प्रकल्प आम्ही राबवले, अनेक विकासाभिमुख कल्याणकारी योजना आम्ही राबवल्या। मला आठवतं मी एकदा गावी जात होतो, कुठला चौक होता तो? चांदणी चौक। मी गावी जाताना चांदणी चौकामध्ये लोक थांबले होते आणि मला त्यांनी लोकांनी थांबवलं आणि म्हणाले आमच्या व्यथा ऐकून घ्या। एवढी ट्रॅफिक व्हायची तिकडे। मी सांगितलं की आपण याच्यातून मार्ग काढू। मी जाताच सगळ्या अधिकाऱ्यांना फोन केले, सगळ्यांना सूचना दिल्या, गावावर येताना पुन्हा तिकडे थांबलो आणि त्या चांदणी चौकातली ट्रॅफिक आता दूर झालेली आहे ना, दूर झाली। आता इथली कात्रजची करायची,
कात्रजची ट्रॅफिक देखील दूर केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी आपण शिवसेना स्वबळावर आपण लढतोय. काही लोक म्हणतात एक नगरसेवक होता तर 120 कसे करणार. तर मी सांगतो, मी विधानसभेच्या पहिल्या भाषणात सांगितलं होतं की आम्ही या विधानसभेत 200 पार करून दाखवणार. तर 232 आणून दाखवले. तर इथं छोटी गोष्ट आहे. मी डॉक्टर नसलो तर ऑपरेशन करतो, कुणाला गोळी इंजेक्शन सर्जरी मला सगळं माहित आहे. आणि त्यामुळे काय करायचं हे शेवटी जनता ठरवत असते. जनता ठरवत असते. आणि काय म्हणाला कोण, आणि मी आपल्याला एवढंच सांगतो, एकनाथ शिंदे बोलतो ते करतो. माझ्या लाडक्या बहिणी इथं साक्षीदार आहेत. मी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना सुरू केली. मी गरिबी पाहिली आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. आणि म्हणून मी ठरवलं, जेव्हा माझ्या हातात सत्ता येईल, माझ्या लाडक्या माता भगिनींसाठी, माझ्या भावांसाठी मला काही ना काही करायचं आहे. आणि त्यातूनच लाडक्या बहीण योजनेचा जन्म झाला. अनेक लोकांनी त्याला विरोध केला. अनेक लोक कोर्टात गेली. पण तुमचा एकनाथ शिंदे खमक्या भाऊ तिथे बसला होता. त्यामुळे लाडकी बहीण योजना सुरू झाली. आणि मी सांगतो, कोणी माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. हा शब्द आहे तुमच्या भावाचा. कमिटमेंट, कमिटमेंट. एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता. हे माझा स्वभाव आहे. एक तर कमिटमेंट करायची नाही. बाळासाहेब सांगायचे, आश्वासन देताना 10 नाही 100 वेळा विचार करा, पण दिल्यानंतर माघार नाही. आणि मी त्यांचा सैनिक आहे. त्यांचे विचार घेऊन पुढे चाललोय. याचा मला अभिमान आहे. आणि म्हणून शिवसेनेला एकटी लढते म्हणून कोणी हलक्यात घेऊ नका. शिवसेनेला हलक्यात घेऊ नका. शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारांची आहे, हिंदुत्वाच्या विचाराची आहे. एक महाराष्ट्र, एक शिवसेनेचा धनुष्यबाण हे महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. आणि म्हणून आमची आन बान शान, आमची निशाणी आहे धनुष्यबाण. आणि म्हणून शिवसेनेचा धनुष्यबाण या ठिकाणी जलवा दाखवणार, या ठिकाणी भगवा फडकवणार. इलाका किसका भी हो, धमाका हमी करेंगे, आपल्याला मी सांगतो. आणि म्हणून कुणी कुणाला कमजोर समजू नये. शेवटी ही जनता जनार्दन सगळं सर्वस्व असते. काही लोक स्वतःला मालक समजतात, मतदारांना नोकर समजतात. पण तुम्ही मालक आहात, आम्ही तुमचे सेवक आहोत. तुम्ही जर ठरवलं तर कुणाला वरती उचलता, ठरवलं तर असं आपटता की परत उठत नाही. त्यामुळे या ठिकाणी माझ्या लाडक्या बहिणी भावांना मी पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो. आणि लोक म्हणतात पुन्हा तिथं काय उन्ह, पण आता मी सांगतो, पुन्हा तिथं शिवसेना उन्ह आता ती तुम्हाला उन्ह भरून काढायचं आहे. तुम्हाला जी कमतरता आहे ती भरून काढायची आहे. आणि या कात्रजच्या रहिवाशांनी एकदा ठरवलं तर ठरवलं ते करतील. शिवसेना प्लस करून आपल्याला इथं बेरजेचं राजकारण करायचं आहे. काल नाना कुठं गेला, इकडं आहे प्रमोद नाना भानगीवर दगडफेक झाली. आमच्या उमेदवार सारिकाताई पवार यांना पण दुखापत झाली का? असलं डरपोक राजकारण करू नका. असल्याने शिवसेनेचे वाघ घाबरणार नाहीत. हे बाळासाहेबांचे वाघ आहेत, शिवसेनेचे वाघ आहेत.